बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करूया। नीटच्या पुनर्परीक्षा पेपर सुद्धा फुटल्याची शक्यता आहे। फिजिक्सचा पेपर फुटल्याच्या चर्चा आता सुरू आहे। गुजरातमधील विद्यार्थ्यांनी या संदर्भातला दावा केलेला आहे। तर आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। फिजिक्सचा पेपर फुटल्याचा दावा गुजरातमधील विद्यार्थ्यांनी केलेला आहे। शुभम ठक्कर या विद्यार्थ्याने मुंबई सीबीआयकडे मेलद्वारे या संदर्भात तक्रार केली। फिजिक्सचे 45 पैकी 40 प्रश्न फुटल्याचा दावा करण्यात आलेला आहे। बायोलॉजी मधील 16 प्रश्न लीक झाल्याचा देखील दावा करण्यात आलाय। तर अनेक आरोप आता या पेपरच्या संदर्भात करण्यात आलेले आहेत। 21 जून रोजी नीटची पुनर्परीक्षा होती, मात्र त्याच्या 3 दिवस आधीच 18 जून रोजी एका पीडीएफच्या माध्यमातून पेपर लीक झाल्याचा दावा देखील आता करण्यात आलेला आहे। संबंधित पेपरमधील प्रश्न हे एका कागदावर हाताने लिहिलेले होते असा आरोप देखील विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। फिजिक्सचा पेपर फुटल्याचा दावा आता गुजरातमधील काही विद्यार्थ्यांनी केलेला आहे। शुभम ठक्कर या विद्यार्थ्यांना आता सीबीआयकडे या संदर्भात तक्रार केली आहे। पुढच्या बातमीकडे आपण बघतोय। नीट